19 मार्चला आलेला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी नक्की गुढी कधी उभारायची आहे, गुढीची पूजा कशी करायची आहे, पाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, त्या शुभ मानल्या जातात, आपल्या घरात भरभराट होण्यासाठी काय करावं, या सगळ्या संदर्भात संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गुढी कधी उभारायची आहे. 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा होतो की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्ती होईल आणि त्यानंतरच अर्थात सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. तर गुढी कधी उभारायची या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात 19 मार्चला सकाळी 6:53 साधारण 6:45 नंतर तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आणि फक्त गुढीच नाही बरं का, तर पाडव्यानिमित्त केले जाणारे जे इतर पूजाविधी आहेत ते सुद्धा सकाळी 6:53 नंतरच करायचे. जसं की गणपतीची पूजा करणं असेल, पंचांग पूजन करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, श्रीराम नवरात्रानिमित्त केले जाणारे पूजाविधी असतील, वासंतिक नवरात्र सुरू होतं त्याचेही काही पूजाविधी असतील, तर ते सुद्धा सकाळी 6:53 नंतरच करायचे आहेत. म्हणजेच 19 तारखेला सकाळी 6:53 नंतर गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, श्रीराम नवरात्र या सगळ्या संदर्भातले पूजाविधी केले जातील. आता ना एक शंका काही जणांच्या मनात आली असेल की जर तिथीचा क्षय आहे तर आपण नवीन वाहन खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन घरात प्रवेश करणं या गोष्टी करू शकतो का? तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता. मग तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील, नवीन घरासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं असेल किंवा नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असेल, असं कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलाही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. सोनं खरेदी सुद्धा करू शकता. आता यंदाच्या गुढीपाडव्यापासून जे संवत्सर सुरू होत आहे त्या संवत्सराचं नाव आहे पराभव. प्रत्येक संवत्सराचं वेगळं नाव असतं आणि यावर्षी त्या संवत्सराचं नाव पराभव असणार आहे. मंडळी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा, या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरनं नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना. आणि याच चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने. हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत आपण वापरतो